अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी इराक प्रश्नी मौन सोडलंय. परिस्थितीचा आढावा घेऊन गरजेनुसार कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. गरज पडली तरच इराकमध्ये सैन्य पाठवलं जाईल, मात्र पुन्हा युद्ध करण्याची आमची इच्छा नाही असंही ते म्हणाले. इराकमध्ये अपहरण झालेल्या 40 भारतीयांचं ठिकाण समजल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. मात्र अद्याप त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नसल्याचं मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितलंय. मंत्रालय सातत्यानं इराक सरकारच्या संपर्कात आहे. भारतीयांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान अपहृत नागरिकांच्या नातलगांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. इराकमध्ये अडकलेल्यांच्या सुटकेसाठी सरकारनं युद्ध पातळीवर प्रयत्न करावेत आणि त्यांना सुखरूप मायदेशी घेऊन यावं अशी मागणी या नातलगांनी स्वराज यांच्याकडे केली आहे. परराष्ट्रमंत्र्यांनी याबाबत सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं आहे. इराकमध्ये अपहरण झालेल्या 40 भारतीयांचा सुगावा लागलेला नाही, याच मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय. सरकारच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती ओढवल्याचं राष्ट्रवादीचे नेते तारिक अनवर यांनी म्हटलंय. इराकमध्ये अपहरण झालेल्या भारतीय नागरिकांमध्ये बहुतांश हे पंजाबचे रहिवासी आहेत. या भारतीयांची सुटका करण्यासाठी सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी करत अमृतसरमध्ये नागरिकांनी काल कॅन्डल मार्च काढला. पीएमओ आणि गृहमंत्रालयानं सर्व विभागांना हिंदीत काम करण्याचे निर्देश दिले आहेत. आता याच मुद्द्यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. डीएमकेचे प्रमुख करुणानिधी यांनी या निर्णयाला विरोध दर्शवलाय. हा निर्देश म्हणजे हिंदी लादण्याचा प्रयत्न असल्याची टीका करुणानिधी यांनी केली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी भागात गेल्या 8 जूनला नदीमध्ये बुडून 24 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेची चौकशी अहवाल मंडीच्या विभागीय आयुक्तांनी काल न्यायालयात सादर केला. त्यामध्ये लार्जी धरण व्यवस्थापनावर स्पष्टपणे बेजबाबदारपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. सोशल नेटवर्किंग साईटमध्ये आघाडीवर असलेलं फेसबुक काल पहिल्यांदाच डाऊन झालं. तब्बल 20 मिनिटांसाठी फेसबुकची वेबसाईट आणि फेसबुकचं अप्लिकेशन बंद पडलं. तब्बल 20 मिनिटांनंतर फेसबुक पुन्हा सुरू झालं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.